नमस्कार मित्रांनो, आज आम्ही इयत्ता चौथीतील विद्यार्थी तुम्हाला अंतरेंद्रियाविषयी माहिती सांगणार आहोत. शरीराची अनेक कामे शरीराच्या आतल्या भागातही चालतात. रक्तवाहिनीचे जाळे सर्व शरीरभर पसरलेले असते. त्यातून रक्त सतत फिरत असते. श्वासावाटे आपण हवा शरीरात घेतो. ती रक्तामार्फत सर्व शरीरभर पुरवली जाते. अन्न खातो, त्याचे पचन होते. ही कामे वेगवेगळी इंद्रिय करतात. त्यांना अंतरेंद्रिय म्हणतात. चला तर बघ अंतरेंद्रियाची माहिती घेऊया. शिरोपोकळी आपण आपल्या शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी इंद्रिय असतात. ते सुरक्षित राहायला हवी, तर त्यासाठी डोके आणि धड यांचा परिचय होतो. जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला शिरोपोकळी असे म्हणतात. धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे 3 भाग पडतात. छातीच्या भागात जी पोकळी असते तिला वक्षपोकळी म्हणतात. पोटाच्या भागात जी पोकळी असते तिचे 2 भाग पडतात. उदरपोकळी आणि कटिपोकळी असे म्हणतात. आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो. जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते. दातांनी आपण अन्न चावतो. चावता चावता त्यात लाळ मिसळते. अन्नाचा ओलसर गोळा तयार होतो. तो सहजपणे गिळता येतो. गिळलेला घास ग्रासनलिकेत जातो. ग्रासनलिकेची भिंत लवचिक असते. त्यामुळे अन्नाचा घास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे नेला जातो. आपल्या शरीरात रक्त असते. आपण श्वास घेतो तेव्हा हवा आपल्या शरीराच्या आत घेतो. ती संपूर्ण शरीरभर पोहोचवण्याचे काम रक्त करत असते. आपण अन्न खातो तेव्हा तेही पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोहोचवण्याचे काम रक्त करत असते. त्यासाठी रक्त सतत खेळत ठेवावे लागते. ते काम हृदय करत असते. फुफ्फुसे आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो, जी जहांतेद्रियांमार्फत शरीराला पुरवली जाते. त्यांना फुफ्फुसे म्हणतात. आपल्याला 2 फुफ्फुसे असतात. ती वक्षपोकळीत असतात. त्यातील एक उजव्या बाजूला आणि दुसऱ्या डाव्या बाजूला असते. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडे मोठे असते. श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्याचे एक नळीसारखे अंतरेंद्रिय असते. त्याला श्वासनलिका म्हणतात. श्वासनलिकेला पुढे 2 छोटे फाटे फुटतात. त्या फाट्यांना श्वसनी म्हणतात. श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडीशी प्रसन्न पावतात. त्यामुळे श्वास घेतल्यावर छाती फुगते. हृदय आणि फुफ्फुसे यांची कामे एकमेकावर अवलंबून असतात. ही दोन्ही इंद्रिये महत्त्वाची आहेत. ती वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात, म्हणून ती सुरक्षित असतात. शिरोपोकळीत असणारा मेंदू आपला सर्वात महत्त्वाचा अंतरेंद्रिय आहे. आपल्या सर्व हालचालीवर मेंदूचे नियंत्रण असते. राग येणे, आनंद वाटणे, दुःख होणे या सर्व भावनांची जाणीव आपल्या मेंदूला होत असते. ज्ञानेंद्रियांनी दिलेली माहितीचा अर्थ सहित मेंदूमध्ये राहायचा झाली तर माणूस कायमचा अपंगवश होतो किंवा दगावण्याचा संभव असतो. त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरूर असते. म्हणून निसर्गाने मेंदूच्यावर कवटीचे कवच घातले आहे.